सध्या लग्न सराई सुरू असल्याने जेवढे काही एथनिक ट्रॅडिशनल दागदागिने आहेत ते सगळेच खूपच डिमांड मध्ये आहेत। त्यात जर मराठी कुटुंबातलं लग्न असेल तर हमखास मराठमोळी वेशभूषा केली जाते। आता मराठी लुकला कंप्लीट करायचं असेल तर कानात छानशी ठसठशीत बुगडी हवीच। म्हणूनच तर यंदाच्या लग्न सराईमध्ये बुगडी खरेदी करण्याचा विचार असेल तर या काही बुगडी डिझाईन्सवर हमखास एक नजर टाका। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। यातले बरेच डिझाईन्स सोन्यामध्येही उपलब्ध आहेत आणि लोकल मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवर अगदी 100 ते 250 रुपये या रेंजमध्ये मिळत आहेत। मोराचं डिझाईन आवडत असेल तर अशा प्रकारचे डिझाईन तुम्ही निवडू शकता। कानातलं असो, नथ असो किंवा अंगठी असो, मोराचं डिझाईन हमखास इन असतं। खूप मोठी ठसठशीत बुगडी आवडत नसेल तर ही नाजूक बुगडी अतिशय आकर्षक दिसते। या बुगडीचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही केवळ लग्न कार्यातच नाही तर एरवी कधीही ही बुगडी घालू शकता। बऱ्याच जणींकडे लक्ष्मीहार असतो। लक्ष्मीहाराच्या जोडीला त्याच्यासारखेच कानातले घातले जातात। तुम्ही जर लक्ष्मीहार आणि त्यावर मॅचिंग कानातले असा लुक करणार असाल तर त्याच्या जोडीला या लक्ष्मीहार डिझाईन्सच्या बुगड्याही घेऊन टाका, छान दिसेल। असाच मॅचिंग लुक तुम्हाला मोत्याच्या दागिन्यांचा आणि मोत्याच्या बुगडीचा करता येईल। चिंचपेटी किंवा तणमणी असा मोत्याचा दागिना घालणार असाल तर कानात मोत्याच्याच ठसठशीत कुड्या घाला आणि त्याला मॅचिंग होणारं अशा पद्धतीचं बुगडी डिझाईन घ्या। तुमच्या मोत्याच्या नथीला मॅच होणारं डिझाईन पाहिजे असेल तर बुगडीचं हे डिझाईन अगदी शोभून दिसेल। ठसठशीत आणि मोठ्या डिझाईनच्या बुगड्या आवडत असतील तर या डिझाईन सारखे अनेक डिझाईन्स मिळू शकतात। असे डिझाईन 4 चौघात नक्कीच उठून दिसतात। ऑक्सिडाइज बुगडी घेणार असाल तर असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत। खण साडीवर किंवा ज्या साड्यांचे काठ सिल्वर रंगाचे असतात त्या साड्यांवर घालण्यासाठी या बुगड्या छान दिसतात। ऑक्सिडाइज बुगडी प्रकारातलं हे आणखी एक डिझाईन। या डिझाईन मध्ये असे अनेक रंग मिळतात। प्रत्येक साडीवर ड्रेसवर मॅचिंग बुगडी घालता येते। शिवाय हे डिझाईन एवढं सोबर आहे की साडीप्रमाणेच ड्रेसवरही उठून दिसतं। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील दाखवलेले हे बुगडी डिझाईन्स तुम्हाला कसे वाटले? तुम्हाला हे डिझाईन्स आवडले असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।